मित्रांनो, एप्रिल महिन्याला चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या पिकाची लागवड करावी जेणेकरून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर बाजारभाव भेटून जास्तीत जास्त नफा कसा कमवता येईल या पिकांविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, एप्रिल महिन्याचा जर विचार केला साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये जर तुम्ही फळभाज्या असतील किंवा भाजीपाला वगैरे इतर काही गोष्टी असतील यावर जर तुम्ही चांगल्या प्रकारे भर दिला तर जबरदस्त उत्पादन तुम्हाला 2 ते 2.5 महिन्यामध्ये भेटून जाणार आहे। मित्रांनो, वर्षभर जो तुम्हाला रेट भेटला आहे किंवा वर्षभर जो तुम्ही मेहनत घेतली आहे त्याच्यापेक्षा डबलचं देखील उत्पादन तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये लागवड केलेल्या पिकांपासून भेटू शकते। मग मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये अशी कोणती पिकं लावावी की जेणेकरून जास्तीत जास्त प्रॉफिट जास्तीत जास्त बेनिफिट्स आपल्याला कसा घेता येईल याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मित्रांनो, त्यामध्ये मालामाल करणाऱ्या पिकांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये नंबर 1चं जे पीक आहे ते म्हणजे मित्रांनो काकडी। मित्रांनो, काकडी पिकाचा मागच्या वर्षाच्या तुलनेत जर या वर्षाचा जर विचार केला तर जबरदस्त बाजारभाव राहण्याची शक्यता काकडी पिकामध्ये आहे। कारण की मित्रांनो, काकडी पिकाचा जर विचार केला तर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर ही मागणी वाढत असते। साधारणतः 20, 22, 25 रुपयापासून जास्तीत जास्त 30, 35 रुपयापर्यंत बाजारभाव हा काकडीला देखील आपल्याला भेटत असतो। काकडीमध्ये मित्रांनो तुम्ही हिरवी काकडी लागवड करू शकतात जर तुमच्याकडे शेडनेट असेल तर, नाहीतर ओपनमध्ये मित्रांनो तुम्ही तार काठीचा वापर करून काकडी पिकामध्ये जिप्सी प्लस नावाने ज्या व्हरायटी येते त्याच प्रकारे इतर काही ज्या व्हरायटी आहेत त्यात नावाजलेल्या त्या व्हरायटींची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही बेनिफिट्स कमवू शकतात। त्यामुळे मित्रांनो तुम्ही काकडीची देखील लागवड करू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, नंबर 2चं जे पीक आहे ते म्हणजे मित्रांनो जबरदस्त पीक म्हणजे टमॅटो। मित्रांनो, टमॅट्याची लागवड करून देखील मोठ्या प्रमाणावर तुम्ही नफा छापू शकतात, कारण की चांगल्या प्रकारे बाजारभाव हा टमॅटोला देखील भेटत असतो। त्यामध्ये मित्रांनो बऱ्याचदा 300, 350, 400 रुपयापासून कॅरेटपासून तुम्हाला टमॅटोची सुरुवात झालेली दिसून येते। त्याच्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे बेनिफिट्स मिळतात। टमॅटोमध्ये मित्रांनो तुम्ही साऊ असेल किंवा इतर काही ज्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटींची लागवड देखील करून तुम्ही जबरदस्त बेनिफिट्स कमवू शकतात। त्यामध्ये मित्रांनो टोमॅटोवर खर्च देखील मोठ्या प्रमाणावर हा होत असतो। तुम्ही तुमच्या भांडवलाचा विचार करून तुम्ही टोमॅटोची लागवड देखील करू शकतात। यामध्ये देखील जबरदस्त बेनिफिट्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत। त्याचबरोबर मित्रांनो नंबर 3चं जे पीक आहे ते म्हणजे मित्रांनो कोबी। कोबी देखील मोठ्या प्रमाणावर कोबीला देखील बाजारात मागणी असते। त्याचबरोबर 18 रुपयापासून 22, 23 रुपयापर्यंत देखील बाजारभाव हा तुम्हाला भेटत असतो। परंतु मित्रांनो कोबीची जर आवक जर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली तर साधारणतः 8 ते 9 रुपये प्रति किलोने देखील कोबीला बाजारभाव हा भेटत असतो। यापेक्षा देखील खाली येण्याची शक्यता असते। परंतु जर तुम्ही कडक उन्हामध्ये जर कोबीची लागवड करता आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे बेनिफिट्स भेटू शकतात। त्यामध्ये मित्रांनो कोबीचा जर विचार केला तर कोबी उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणावर वाढत नाही किंवा त्याच्यामध्ये व्यवस्थित पॉझिटिव्ह रिझल्ट येत नाही। त्यामुळे मित्रांनो जर तुमच्याकडे पाण्याचं नियोजन व्यवस्थित असेल, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित असतील, भांडवल वगैरे असेल तर तुम्ही कोबीची लागवड करू शकतात। याच्या कोबीमधून देखील चांगल्या प्रकारे तुम्हाला बेनिफिट्स मिळू शकतात। त्याच्यामध्ये मित्रांनो युरो 2 असेल, त्याचबरोबर वीर 333 असेल किंवा डॉलर वगैरे असेल यासारख्या व्हरायटींची तुम्ही लागवड करू शकतात। त्याच खालोखाल मित्रांनो फ्लावरचं देखील तसंच आहे मित्रांनो। फ्लावरची देखील तुम्ही लागवड करून जबरदस्त बेनिफिट्स तुम्ही मिळवू शकतात। त्यामध्ये मित्रांनो फ्लावरला देखील मोठ्या प्रमाणावर बाजारात मागणी असते। मित्रांनो उन्हाचा जर विचार केला तर उन्हामध्ये फ्लावर हे पिवळं पडत असतं। त्यावर जर तुम्ही व्यवस्थितपणे काम केलं तर चांगल्या प्रकारे फ्लावरमधून देखील तुम्ही उत्पादन घेऊ शकतात। त्याचबरोबर मित्रांनो आणि शेवटचं जे पीक आहे ते पीक म्हणजे भेंडी। मित्रांनो भेंडीची देखील लागवड करून तुम्ही चांगल्या प्रकारे बेनिफिट्स कमवू शकता। त्यामध्ये मित्रांनो भेंडीचा जर विचार केला तर भेंडी ही राधिका नावाने जी उपलब्ध आहे किंवा इतर काही ज्या नावाजलेल्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटींकडे तुम्ही जाऊ शकतात। त्या व्हरायटींची देखील तुम्ही लागवड करून जबरदस्त उत्पादन घेऊ शकतात। मित्रांनो भेंडीचा जर विचार केला तर भेंडीला एकदा लागवड केल्यानंतर 7 ते 8 महिन्यापर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पादन हे भेंडीचं घेऊ शकतात। त्यामुळे मित्रांनो तुम्ही या पिकांची लागवड करून एप्रिल महिन्यामध्ये जबरदस्त नफा कमवू शकतात। मित्रांनो ही जी पिकं सांगितली या पिकांची लागवड तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये करून चांगल्या प्रकारे बेनिफिट्स आपल्या
शेतीतून कमवू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक वाढली तर कुठल्याही गोष्टीची आवक वाढल्यानंतर बाजारभाव हा कमी होत असतो. ही गोष्ट देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या अंदाजानुसारच तुम्हाला त्याच्यामध्ये भांडवल टाकायचं आहे. भांडवलांचा व्यवस्थितपणे अभ्यास करूनच तुम्ही ही पिकं लावायची आहेत. बऱ्याचदा मित्रांनो, रेट जर तेजीत असला तर चांगल्या प्रकारे असतं, परंतु मित्रांनो बऱ्याचदा काकडीला देखील 7-8 रुपयापासून, टोमॅटोला देखील 2-4 रुपया प्रति किलोने आपल्याला बाजारभाव हा भेटत असतो. त्यामुळे व्यवस्थितपणे स्वतःच्या रिस्कवर व्यवस्थित ही तुम्ही अभ्यास करून या पिकांची निवड करून तुम्ही लागवड करू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.